नमस्कार, मी गोपाळ माळी. आपल्या सर्वांचे एबी मराठीमध्ये स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की आता महाराष्ट्रभर जो मनोज जरांगे पाटलांचा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे, जो औंध असेल, सातारा असेल, बॉम्बे गॅझेट यासाठी तरुणांमध्ये किंवा इथल्या ज्या ज्या गावोगावी जाऊन पश्चिम महाराष्ट्रामधले जे काही इथले मराठा समाजामधले बांधव आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, ते गॅझेट लागू व्हावं यासाठी जो दौरा सुरू आहे, तो दौरा खरं तर आज सोलापूर जिल्ह्यातील माढामध्ये आता सुरू आहे. आणि माढामधला झाल्यानंतर परत नंतर हाच दौरा नंतर पंढरपूर तालुक्यातील जे काही सरकोली गाव आहे त्या गावामध्ये ते परत नंतर येणार आहेत. उद्या हा दौरा इथं सरकोली या ठिकाणी येणार आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता त्याची पूर्ण तयारी सुरू आहे. इथं जे काही सरकोली गावातले जे काही युवक आहेत ते पूर्णपणे कामाला लागलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तयारी कुठपर्यंत आली, काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय आहे, कसं आहे दौऱ्याचा? आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा सुरू आहे दादांचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दादांचा दौरा आहे. खरं तर काल पण आपल्या सगळ्यासंग बोलताना सांगितलंय की पश्चिम महाराष्ट्राचा दादानी दौरा ह्यासाठी काढला की सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि कोल्हापूर संस्थांचे जे दाखले आहेत, म्हणजे आपल्याला ते हे करणार आहेत. त्यांनी 1 महिन्यात त्यांनी देतो म्हणून सांगितलं होतं शिवेंद्रराजे, पण त्यांनी ते काय अजून दिलं नाही. आणि मग ते सरकार मुद्दाम चालढकल करत असल्यामुळं त्या सरकारला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत दादा सांगण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय तर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून जे लोकांची मागणी आहे, असं सरकारला वाटतंय की आता मनोजदादाचं वातावरण शांत झालंय, पण तसं काही नाही. ते दादांना आता त्या सरकारला परत एकदा मोठ्या ताकदीनं दाखवून द्यायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही मराठा समाज पण त्यासाठी मोठ्या ताकदीनं मनोजदादा पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे आहे. ज्या ज्या मागण्या मनोजदादा मागतील, ज्या ज्या मागण्या मनोजदादाचा शब्द असेल, ते आमच्या आमच्या मराठा युवकांसाठी त्यांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द आहे. ते मागणार ते योग्यच मागणार, जे काय करणार ते योग्यच करणार. आमच्यासाठी मनोजदादा आमचं दैवत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान करून हे सरकुलीत सभा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली पहिली ग्रामीणमध्ये सभा आपल्या सरकुलीत होत आहे. आणि त्याच्यासाठी आता पूर्ण गाव, आमच्या सरकुली पूर्ण गाव, युवकांची फळी, युवक असं आमचे ज्येष्ठ काही लोक असतील ती ह्यात सामील झालेत. आणि मनोजदादाचं स्वागत जितक्या भव्य दिव्य करता येईल तेवढ्या भव्य दिव्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. साधारणपणे 35 ते 40 हजार लोक इथं जमतील, त्या दृष्टीनं आम्ही त्या लोकांची, आलेल्या लोकांची सोय आणि पार्किंगची व्यवस्था, सभेचं ठिकाण आणि प्लस त्यांचं पाण्याचं पिण्याचं सगळं नियोजन आम्ही अगदी अंतिम टप्प्यात आमचं आलेलं आहे. आज संध्याकाळपर्यंत ते सगळं पूर्ण होईल. उद्या सकाळी आम्ही मनोजदादाच्या स्वागताला सज्ज आहे. आपण या अगोदर पण बघितलं की आंतरवाली सराटी येथे जरी आपण जेवढे धरलेले त्यापेक्षा जास्त नागरिक येतात. आपण बघितलेलं मराठा समाज तेवढ्या येणे येतो. तशी तयारी आहे का तुमची हो, पूर्ण, म्हणजे तशी जास्त तयार आहे झाली? पूर्ण. जेवढे आम्हाला मराठ्यांचा अंदाजच खरा कुणाला आला नाही. आम्ही 20,000 धरले तर 40,000 लोक आलेले आहेत. मनोजदादाच्या सभेला आंतरवालीत 1 कोटी धरले होते, 3 कोटी लोक आले. म्हणजे मनोजदादाच्या सभेला किती लोक येतील ना प्रशासनाला माहिती आहे, ना बाहेरच्या कुणाला माहिती आहे. कुणाला मराठ्यांचा अंदाज नाही. जेवढ्या ताकदीनं लोक येणार आहेत तेवढी तयारी आमची आहे की जेवढ्या, म्हणजे आम्ही इथं हे 15-20 हजाराचं प्राथमिक, 25 हजाराचं सोय केले, पण आम्ही बाहेर स्क्रीन लावून आलेल्या लोकांना गैरसोय यासाठी बाहेरच्या ग्राउंडला स्क्रीन 2 लावून त्याची सोय केलेली आहे. पावसाचे दिवस आहेत आता, पावसाचे सगळी काय, तयारी झाली. पाऊस असं आपण बरेच वेळा ह्या पावसापेक्षा ऊन किती तर हे होतं, तेवढ्यात 40-45 टेम्परेचर मध्ये लोकांनी मनोजदादाच्या सभा कव्हर केल्यात. आणि आता हे पावसाचं तर काहीच नाही. आणि त्यात मनोजदादा तर आपल्यासाठी ना त्यांचा कुठला स्वार्थ ठेवता, आपल्यासाठी आपल्या दारापर्यंत आपल्यासाठी येत आहेत. तर लोक त्यामुळं ना ऊन ना वारा पाऊस ह्याची न तमा बाळगता हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित राहतील एवढी 100% गॅरंटी आम्ही देतो. 100% झाली का तयारी पूर्ण सरकुली? तयारी 100% पूर्ण झाली आहे. बाकी ज्या काही गोष्टी आहेत ते संध्याकाळपर्यंत आमचं जवळजवळ 100% नियोजन आमचं पूर्ण होणार आहे संध्याकाळपर्यंत. आणि त्यानंतर रात्री दादा येतील पंढरपूरला 10 वाजता. त्यानंतर आम्ही सकाळी 10 वाजता दादांना घ्यायला आम्ही 100% तयार आहे. तयार आहे. तयार आहे. तयारी पूर्ण झाली. तयारी 100% पूर्ण झाली. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो स्टेज आहे, उद्या इथूनच मनोज दादा जरांगे पाटील हे पूर्ण इथल्या मराठा समाजाला इथूनच आदेश देतील, तो मान्य करतील सगळेजण. आपण पाहतोय की इकडे जेसीबीची अजूनही कामं सुरू आहेत.
इथली सगळी तयारी आपण पाहतोय. पोलीस प्रशासनही या ठिकाणी येते, वारंवार त्यांच्याकडून ही चौकशी केली जाते. पाहिलं तर आपण इथली जी काही छोटी छोटी मुलं आहेत ही सुद्धा कामाला या ठिकाणी आलेली आहेत आणि पोलीस प्रशासनही या ठिकाणी येऊन त्यांची वारंवार विचारपूस केली जाते. आपण पाहिलं तर पाण्याची असेल त्यांच्या माध्यमातून आताच युवकांकडून आपण जाणून घेतलेलं आहे की इथली काय काय या ठिकाणी त्यांच्याकडून सुविधा करण्यात आलेल्या आहे. आपण जर पाहिलं तर उद्या इथूनच जे काय असेल ते सगळ्यांना संबोधित करणार आहेत मनोज जरांगे पाटील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याला सुद्धा न घाबरता उन्हाला घाबरलेलं नाही तर पावसाला काय घाबरायचं असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यांच्याशी बोलतोय आपण वारंवार. तर अशाच वेगवेगळे अभ्यास पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबी मराठी न्यूज. कॅमेरामॅन रोहित सोबत मी गोपाळ माळी, एबी मराठी न्यूज, सरकोली.